नमस्कार मंडळी, तुम्हाला आज मी दाखवणार आहे भन्नाट अशी भाजी, लसूणचा तडका आणि थोड्याशा मेथीचा कडवटपणा. हे सगळं आलं की तुम्हाला भाजी काय पोळीसुद्धा नुप्पर पडेल एवढी जबरदस्त भाजी होऊन तयार होते. चला तर मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया. काही सामग्री आपल्याला आधीच भाजून घ्यायची आहे. त्यासाठी एक मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले अर्धी वाटी. छान हलक्या कलरवरती हे जे शेंगदाणे आहे भाजायचे आहे. यातच टाकून घेऊया 2-3 चमचे डालिया आणि यासोबतच 2-3 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलक्या कलरवरती भाजून घ्यायचे आहे. हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहे. गार व्हायला साईडला ठेवून देऊया. लगेच यावरती कढई ठेवायची आहे छान तापवण्याकरिता. कढई तापून झाले की लगेच 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेच यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमचा एवढं जिरं आणि बारीक चिरून घेतलेला लसूण. लसूण तर जाणारच ना, लसूणशिवाय भाजीच होत नाही. हलक्या कलरवरती हा जो लसूण आहे छान तळून घ्यायचा आहे. नंतर लगेच आपण यामध्ये टाकून घेऊया मेथी. बारीक चिरून घेतली आहे मेथी. एक जुडी मेथी घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि तोडून बारीक चिरून घेतली होती. छान एकजीव करून घेऊया मेथीला आणि ही मेथीसुद्धा आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. मेथी परतत आहे तोपर्यंत आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सर जार घेतला, त्यामध्ये 2 टोमॅटो चिरून टाकले आहे आणि मिक्सरवरती हे प्युरी जी आहे तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी प्युरीसुद्धा रेडी झालेली आहे. आता त्याच मिक्सर जारमध्ये जे जिन्नस आपण भाजून घेतले होते, डालिया आणि तीळ, शेंगदाणे, हे सर्व यामध्ये टाकायचं आहे. एकदा काढून घ्यायचं मिक्सरवरती अशा पद्धतीने. नंतर पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीची प्युरी इथे रेडी करायची आहे. मस्त असा पेस्ट इथे रेडी झालेला आहे. आता भाजी आपण बघूया. भाजीसुद्धा शिजली आहे. गॅस या ठिकाणी मी बंद करत आहे. तेच कढई गॅसवरती चढवली आहे. 3 चमचे एवढं तेल टाकून घेतलं. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि हलका गुलाबी होतपर्यंत या कांद्याला परतून घ्यायचं आहे. कांदा परतून घेतला आहे. त्यामध्ये जे टोमॅटो प्युरी आपण रेडी करून घेतली होती, ते टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची आहे आणि या टोमॅटो प्युरीला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ना यामध्ये बेसिक मसाले जाणार आहे, जे की आपण रोजच्या भाजीमध्ये सुद्धा टाकतो. धनिया पावडर टाकून घेतली आहे 1 चमचा. अर्धा चमचा टाकायची हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कलर छान गोड यावा याकरिता ना इथे काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. छान एकजीव करून घेऊया आणि यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपण परतून घेतले. आता जी पेस्ट आपण रेडी करून घेतली होती ना, ते पेस्ट यामध्ये टाकायची आहे. छान एकजीव करून घ्यायची आहे. कलर तुम्ही बघू शकता सुंदर येतोय. आता छान एकत्र करून घ्यायचं. यावरती प्लेट ठेवायची आहे आणि 2-3 मिनिटांसाठी हे जे पेस्ट आणि सगळे मसाले आहे, सगळे जिन्नस शिजू द्यायचे आहे. मस्त तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले सगळं काही शिजून झालेलं आहे. आता शेवटी यामध्ये टाकून घेऊया आपण जी मेथी आपण शिजवून घेतली होती ना, ते मेथी टाकायची आहे. सर्व मेथी टाकून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची आहे आणि यालासुद्धा प्लेट झाकून 1 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे. ऑलमोस्ट भाजी झालेलीच आहे, पण लसूणी मेथी म्हटल्यावर यामध्ये लसूणसुद्धा यायला हवा ना, याकरिता आपल्याला एक तडका रेडी करायचा आहे. त्यासाठी ना पॅन गरम होण्याकरिता गॅसवरती ठेवला. त्यामध्ये तेल टाकला आहे 3-4 चमचे आणि त्यातच टाकून घेणार आहोत छान असे चिरलेले लसूण. लसूण टाकून घ्यायचं आहे. 10-12 पाकळ्या होत्या, त्याला चिरून घेतला मी आणि मस्त असा तळकून घ्यायचा आहे. हलक्या कलरवरती हा जो लसूण आहे त्याला तडकवून घ्यायचा आहे. नंतर यातच ना काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा, कलर सुंदर येण्यासाठी. बघा तुम्ही कलर काय सुंदर येतो भाजीचा. तेलामध्ये मिरची पावडर टाकली की गॅस लगेच बंद करायचा. करपण्याची शक्यता असते, म्हणून गॅस लगेच बंद करायचा आहे. आता लसूणी मेथी तर ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे. यावरती आपण तडका टाकून घेऊया.
मस्त असा तडका सगळ्या भाजीवरती टाकायचा आहे. कलर तुम्ही बघू शकता सुंदर आलेला आहे भाजीला. आता गॅस बंद केला आहे आपण या ठिकाणी. तर मंडळी भन्नाट अशी भाजी इथे रेडी झालेली आहे. भाकरी, पोळी, पराठा कशाही सोबत तुम्ही हे जे लसूणी मेथी आहे खाऊ शकता. चवीला जबरदस्त लागतं, नक्की ट्राय करा. यावरती टाकलेला तडका, लसूणची चव एकच नंबर लागते, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली आजची रेसिपी ही कमेंट करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि छान अशा रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.